कोरडचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। आता बातमी कोल्हापूरमधून येते। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये उमेदवाराच्या घराजवळ जादूटोणा झाल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्याच्यामुळे एकच आता खळबळ उडाल्याचं चित्र बघायला मिळतंय। राष्ट्रवादी उमेदवार अमृता मोर्चे यांच्या घराच्या दोन्ही बाजूला लिंबू आणि नारळ ठेवल्याचं समोर आलं। घटनेनंतर संबंधितांवर कडक कारवाईची मागणी विकास मोर्चे यांनी केली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे। मी फक्त जनतेला एकच आवाहन करेन की बाबा अशा प्रकारानं जर निवडणूक लढवता आली असती आणि जर जिंकता आला असतं तर अवश्य सर्वांनी हेच केलं असतं आणि अशा कोणत्याही अपप्रचाराला आम्ही बळी पडणार नाही आणि अशा प्रकारांना कोणत्याही प्रकारांना आमचं खच्चीकरण होणार नाही। तेलंगणाहून जळगावला लग्नासाठी निघालेले एक दाम्पत्य बेपत्ता झाल्याची घटना समोर आलेली होती आणि त्या प्रकरणामधली आता अपडेट समोर येते। एका विहिरीमध्ये एक कार आढळली आणि कारमध्ये दोन्ही मृतदेह आढळल्यानं आणखी खळबळ उडाली आहे। पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील असं मृत पती पत्नीचं नाव आहे आणि मृतदेह कारमध्येच सापडले। त्यामुळे हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करतायत। आणि आता जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये। याचं कारण आता